गुडला गल्ली इथं विविध विकास कामांचे उद्घाटन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचपुले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन। जालना शहरातील गुडला गल्ली इथं विविध विकास कामाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचपुले यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचा आयोजक दिनेश भगत, अक्षय वल्लाकट्टी, पांडुरंग शिंदे आदींनी कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजना लागू केली आहे, त्याला आमदार कैलास गोरंट्याल यांनी फसवी योजना असल्याची टीका गोरंट्याल यांनी केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री खोतकर म्हणाले, एकीकडे आमदार गावोगावी बॅनर लावत आहेत, दुसरीकडे आमदार कैलास गोरंट्याल फसवी योजना सांगत आहेत। खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे अशी टीका माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर केली आहे। आज दिनांक 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान गुडला गल्ली इथं उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचपुले, शिवसेनेचे संपर्क नेते पंडितदादा भुतेकर, माजी नगरसेवक महेश दुसाने, राहुल हिवराळे, किरण शिरसाट, कमलेश खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी श्याम पांजनकर, राकेश वल्लाकट्टी, रमेश बिल्ला, स्वामी अवधूत, राजेश कोंपेली यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्जुन भाऊ आलेले आहे हो। आता माझ्या हिशोबाने तरी कात्रामध्ये 90% आता काम उरकत आलेलं आहे। आणि आता विष्णू होता हा वाढ त्याच्या पहिले 2001 ची माझा होता। या वाडामध्ये सारे अवधूत सर यांनी भांडून आपल्याकडून कामं करून घेतलेले। सगळ्यात पहिले आपण मधुबन हॉटेलमध्ये जी पाण्याची मेन पाईपलाईन होती ती जी मेन सप्लायला कधी आपण अटॅच केली नाही, पण अवधूत सरांनी तुमच्याच हाताने उद्घाटन झालेलं आहे 2002 मध्ये। त्याच्यामुळं आता काद्रावाचा पूर्ण प्रश्न तेव्हापासून पूर्ण मिटलेला आहे। त्यानंतर ह्या मागच्या गल्लीमध्ये व्यंकटेश पोटाबत्ती म्हणून माजी नगरसेवक होते भाऊ, त्यांनी नगरपालिकेत उपोषण केले, भरपूर त्यांनी हे केलं की बाबा आम्हाला पाणी द्या म्हणून। 2002 मध्ये आपणच गुडला गल्लीची लाईन टाकली होती, त्यामध्ये त्यांना ते क्रॉस कनेक्शन तिथं करून दिलं होतं, कर्रे गल्लीला दिलं होतं, या गल्लीतही पाईपलाईन टाकली होती। आणि त्यानंतर हे लोधी आपल्या दर्गा व्यवस्थे या भिकारी चौकापर्यंत तिथंही पाणी गेलं होतं। हे सर्व करत असताना याच्यामुळं मी सांगत आहे भाऊ की आपल्या इथं भरपूर कामं झालेले आणि सर्वात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न फक्त भाऊ तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या आशीर्वादाने झालेला आहे, हे मी आठवण करून द्यायसाठी मी एकदम सांगत आहे। आणि आता हा रोड आहे, पाठीमागचा रोड आहे, अंडरग्राऊंड नाली आहे, त्यानंतर आता भाजी मंडीचा रस्ता आहे, दर्गा वेस्ट ते गोल मस्जिदचा रस्ता आहे, मंगळ बाजाराचंही टाकलेलं काम आहे भाऊ। आता हे सध्याला बोलकं काम आहे। आता विष्णुभाऊ आहे, पंडितदादा आता नेहमी सोबत आहेच तुमच्या, आणि विष्णुभाऊची नजर जास्त ज्या वाडावर आहे, कारण जवळ असल्यामुळं त्यांनी भरपूर लक्ष दिल्यामुळे हे पूर्ण काम होत आहे। माझा एक नागरिकाला हेच म्हणणं आहे, बाबा भाऊ काम करत आहेत, पण आता कामाबरोबर त्यांनाही पोचपावती आपण दिली पाहिजे। येणाऱ्या 2-3 महिन्यात आता इलेक्शन लागणार आहे। मी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की जर ह्यो नेता ह्याच महिन्याभरात 2दा जर इथं येत आहे आणि तुमच्याकडं वारंवार आता मंदिराचं उद्घाटन आहे, बेटीचं लाडकी बहिणीचं उद्घाटन आहे, आता रोडचं उद्घाटन आहे, हा वारंवार येत आहे, नेहमी तुमच्या संपर्कात नेता राहणार आहे। मग कळकळीची विनंती यासाठी करतो की बाबा इलेक्शन आल्यानंतर दुर्लक्षित करावं, भाऊला प्रचंड मताने विजयी करावं, हाच मी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मान्यवर नेते
श्री कृष्ण मंदिर समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, आमचे सर्व गतुरानापासून तर आमचे सर्व जुने सहकारी, जमलेल्या सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि या भागातील रहिवासी बंधू भगिनी, आपल्या भागामध्ये विकास कामाच्या निमित्ताने माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून दिनेश असेल, अक्षय असेल, पांडू असेल, गोविंद असेल, दत्ताभाऊ असतील, यांच्या माध्यमातून 3 कामं आपण या परिसरामध्ये देतो. एक तर गुडला गल्लीचा रस्ता 15 लाख रुपयाचा आपण या ठिकाणी दिलेला आहे. भूमिगत गटार अक्षय आपण 10 लाख रुपयाची या ठिकाणी दिलेली. वाघमारेच्या पाठीमागचा सिमेंट रस्ता तोही आपण 10 लाख रुपयाचा या ठिकाणी दिलेला आहे. एकंदर आपण 35 लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी करत आहोत. मला निश्चितपणे इथे येताना मनापासून कायमच आनंद होतो. दरवर्षी न चुकता आपल्या श्रीकृष्ण मंदिराच्या गणपतीला मी कायम या ठिकाणी येत राहिलो आणि आता हे मंदिर तोडल्यापासून मी दुसऱ्यांदा या ठिकाणी आलो. कदाचित मंदिराचीच काहीतरी वेगळी इच्छा दिसते मला इथे वारंवार बोलवण्याची. परंतु गणेशने आणि आलेले सर्व आपले कार्यकर्ते यांनी माझ्या कानावर मंदिराच्या संदर्भामध्ये काही बाबी टाकल्या. मी शब्दानेही अण्णा, मी शब्दाने त्यांनी जे सांगितलं बरोबर, तरुण पोरं हजर आहेत आल्यापैकी, मी त्यांना शब्दाने सुद्धा काही म्हणलो नाही. तुम्ही सांगताल ती मंदिराच्या बाबतीमध्ये जबाबदारी सो खर्चाने तुम्ही जी जबाबदारी मला देताल ती जबाबदारी पार पाडण्याचा शब्द मी तेव्हाही दिला आणि आजही मंदिराच्या समोर या ठिकाणी देत आहे आणि ते निश्चितपणे पूर्णतः या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न करेल. मला आठवतंय की ज्या दिवशी गणेश अण्णा आणि हे सर्व आले, त्यांनी मला सिमेंटची मागणी केली, तर मला हे सर्व गेल्यानंतर महेशचा फोन आला. म्हणे भाऊ किती सिमेंट द्यायचं, किती मागितलं. तर म्हणलो महेश असं काऊन बोलायला लागला. तर म्हणलो गणेश महेश मागितलं त्यांनी काय मागायचं. मी नाही नाही भाऊ किती मागितलं. महेश जरा जास्त चौकशी करू लागला. म्हणलं महेश काय अडचण नाही ना, सांगणार काय. ते म्हणे भाऊ ते सिमेंट तुम्ही जे देणार आहे ते सिमेंट मी देऊन टाकतो म्हणे. महेश म्हणला ते मी, अरे म्हणलं असं नाही महेश, हे माझ्या वाट्याचं पण पुण्य मी तुझ्या वाट्याला नाही केलं. त्याने मला त्याच्यासाठी विचारलं की भाऊ हे सिमेंट जे तुम्ही कबूल केलं असेल ते मी या मंदिरासाठी तुमच्या नावाने देऊन टाकतो. म्हणजे अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने त्याचा मोठेपणा आहे की त्याने त्या दिवशी मला विष्णू स्वतःहून फोन करून सांगितलं की भाऊ हे सिमेंट मी देतो. बोला नाही हरकत नाही महेश, तू दिलं काय मी दिलं काय वेगळा भाग नाही, परंतु हे मंदिर पूर्ण व्हावं ही निश्चितपणे आपली सर्वांची इच्छा आहे. आणि या परिसरातला एक वैभव संपूर्ण शहरातले लोक गणपतीमध्ये इथे येतात, तिथं काय नाविन्यपूर्ण आहे आणि खरंच एक वेगळ्या पद्धतीने ही सर्व मंडळी या ठिकाणी करतात. आज विकास कामाच्या बरोबरच मी निश्चितपणे आपल्याशी बोलणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगल्या योजना, लोककल्याणाच्या योजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना खूप महत्वाकांक्षी योजना आहे. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की या योजनेवर तुम्ही लक्ष द्या. तुमचं स्वतःचं अस्तित्व या योजनेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे, महिलांपर्यंत गेलं पाहिजे, महिलांना प्रत्येक महिलांचा फॉर्म भरून घेतला पाहिजे. आणि बघा 50% वाटा महिलांचा आहे, सोपं समजू नका. तेवढ्या महिलांपर्यंत जाणं, त्यांचे फॉर्म भरून घेणं ही जबाबदारी मी कार्यकर्त्यावरती सोपवलेली आहे. आणि मला अभिमान आहे की माझे सर्व कार्यकर्ते शहरातले आज गल्ली बोळामध्ये या ठिकाणी फिरतात आणि महिलांना या ठिकाणी या योजना कशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल या संदर्भाने प्रयत्न करतात.
माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक महिलेला 1500 रुपये, म्हणजे या राखीच्या अगोदर विष्णू 2 महिन्याचे पैसे, राहुल 2 महिन्याचे पैसे राखीच्या अगोदर ज्या ज्या महिलांचे फॉर्म भरल्या गेले त्या सर्व महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये पडणार आहेत. आता विरोधक आता काय म्हणतात, ही योजना फसवी आहे, ही योजना फसवी आहे. आता इथं आपले बनले आमदार ही योजना फसवी, मग गावभर बोल कशाला लावू? फसवी योजना म्हणतात एकीकडं आणि एकीकडं फॉर्म भराय म्हणतात, नोंदणी करा म्हणतात. मला असं वाटतं की यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, हे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बोलतात. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही या संदर्भाने माननीय एकनाथ शिंदे साहेब चांगल्या पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेऊ लागले. 1500 रुपये महिना महिलेला, याबरोबर तुम्हाला काय मिळणार आहे? पुन्हा या 1500 बरोबर काय मिळणार आहे मी सांगू? तुम्हाला माहित नाही. या 1500 रुपयाच्या बरोबर तुम्हाला 3 गॅसचे सिलेंडर मिळणार आहेत. 1500 रुपये तर मिळतील, पण 3 गॅसचे सिलेंडर. ही योजना अगोदर एका घरातल्या फक्त 2 महिलेला लागू होती, फक्त 2 महिलेला. आम्ही त्यांना बोललो मुख्यमंत्री महोदयाला, एका घरामध्ये एक सासू 2 सुना आहेत, भांडणं लागतील ना, बरोबर आहे? नाही हे नाही घ्यायचं की तिने घ्यायचं, सासूला तर घरात जावंच लागेल, मग त्या 2 सुनात भांडण लागेल. आम्ही मुख्यमंत्र्याला हात जोडले, साहेब याच्यामध्ये घराघरात भांडणं होतील, जेवढ्या महिला घरात आहेत तेवढ्या महिलांना ती योजना सुरू करा. आता थोडीशी चालाकी तुम्ही करा. तुम्ही काय करा, सासू वेगळी राहतील, सुना वेगळ्या राहतात, दाखवा. कागदावर तसं राहू नका, वेगळं करू नका सुनेला, कागदावर दाखवा तसं. त्यामुळे एका परिवाराला 3 गॅसचे सिलेंडर, 2 सुना असतील तर किती मिळतील? 9 सिलेंडर तुम्हाला मिळतील. वर्षभर तुम्हाला गॅसचे सिलेंडर पुरतील. एवढे सिलेंडर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी दिले. 1500 रुपये गॅसचे सिलेंडर. अजून तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने काय दिलं? लेक लाडकी योजना दिली. ही लेक लाडकी योजना काय? घरामध्ये मुलगी जन्माला आली, तुम्हाला नात झाली, तर त्या मुलीच्या खात्यावरती 5000 रुपये जन्माला नोंद केल्या त्या मुलीच्या खात्यावर 5000 पडतात. आणि ती मुलगी 15 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीच्या खात्यावरती 1 लाख रुपये जमा होतात. ही तिसरी योजना मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या महिलांच्यासाठी या ठिकाणी केली. चौथी योजना कोणती केली मुख्यमंत्र्यांनी? सांगता का कोणी महिला? चौथी योजना कोणती केली महिलांसाठी? एकनाथ शिंदेनी. बघा आता ज्या ज्या आहेत मालकर महिलांचे, तुम्ही मालकासोबत एसटीत फिरता का नाही? जाता ना माणसासोबत एसटी मध्ये जाता ना? हा, मग एसटी मध्ये मालकाला किती तिकीट काढावं लागतं? फुल काढावं लागतं. आणि तुमचा हाफ आहे ना महिला, तुमचं किती 1065, पण आता महिलांचं हाफ केलं. आता हे एसटीचं हाफ तिकीट कोणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय केलं? 1500 रुपये गॅस, मुली लाडकी कन्या आणि एसटीचं तिकीट अर्ध. आता 5वं काय केलं मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी? 5वी गोष्ट कोणती केली मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी? तुमच्या नाती पोती ज्या मुली आहेत ना, या मुलींचं शिक्षण ग्रॅज्युएट पर्यंत मोफत केलं. पदवी पर्यंत आता मुलीला शाळेमध्ये कॉलेजमध्ये पैसा लागणार नाही. मुलींसाठी पदवीपर्यंत शिक्षण एकनाथ शिंदे साहेबांनी मोफत केलं. आता हे तुम्हाला महिलाला सर्व एवढं मोफत केल्यानंतर हे सर्वांनी मुख्यमंत्री टोल केलं भावानी. हे सर्व लाडक्या बहिणी लाडक्या भावाचं काय म्हणून या लोकांनी सर्व टोल केलं. आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूरला एक योजना घोषित केली की जे मुलं 12वी झालेल्या मुलांना 6000 रुपये अप्रेंटिस म्हणून, जो मुलगा त्यात डिप्लोमा झाल्या मुलाला 8000 रुपये, आणि ज्या मुलाचं ग्रॅज्युएशन झालं त्या मुलाला 10000 रुपये अप्रेंटिस म्हणून आपल्या जालन्यातून आपल्याला 30,000 मुलं त्या ठिकाणी घ्यायचे. आणि अशा लोकांना आपल्याला 10,000, 8,000, 6,000 रुपये महिना शासनाच्या वतीने या ठिकाणी द्यायचा. म्हणजे ही योजना मुला आणि मुलींसाठी, 8वी झालेली मुलगी, 12वी झालेली मुलगी, डिप्लोमा झालेली मुलगी आणि ग्रॅज्युएशन झालेली मुलगा, या दोघांनाही सुद्धा ही योजना या ठिकाणी जाहीर झालेली. आता 75 वर्षा वयाची जी माणसं आहेत त्यांना एसटीचं तिकीट मोफत केलेलं आहे. महिला किंवा पुरुष यांना मोफत एसटीचं तिकीट केलेलं आहे. दिंड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 20,000 दिलेत. पंढरपूरला प्रचंड मोठी व्यवस्था केली. पंढरपूरला तिरुपतीच्या धर्तीवरती दर्शन करता येईल, टोकन पद्धत व्हावी अशा पद्धतीने तिथं त्यांनी मोठे हॉल बांधायचे 103 कोटी दिलेत. आणि आता तुम्ही तुमचा संसार, तुमचं लग्न झालं, संसार केला, मुलं बाळा झाले, तुमच्या मुलाबाळाचे पुन्हा लग्न झाले, त्यांचे मुलं बाळा नातवंड तुम्हाला झाले,
मग नातवंड बिटवंड झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, 4 धामाची यात्रा आपण केली पाहिजे, बरोबर आहे. आपण तिरुपतीला गेलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी बद्रीनाथ केदारनाथला गेलं पाहिजे, आपण कोणाला अजमेरला जायचं असेल तर अजमेरला जावं लागतं, मला अनेक सर्व धर्मीय लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. मुख्यमंत्री महोदयांनी तीर्थयात्रा योजना सुरू केली, जे 65 वर्ष वयाच्या व्यक्तींना किंवा महिलांना या ठिकाणी ही योजना लागू या ठिकाणी आहे, 65 वर्ष वयाच्या. आणि ही योजना अशी आहे की तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला 4 धामाची यात्रा करायची असेल तर तुम्हाला 30,000 रुपये शासनाच्या वतीनं तीर्थयात्रेसाठी मिळणार आहेत. 30,000 रुपये. त्या 30,000मध्ये तुम्ही तुमची यात्रा या ठिकाणी 4 धाम यात्रा करू शकता. आणि या यात्रा निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत चांगल्या योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला. माझी जबाबदारी जी होती ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या गावाच्या विकासासंदर्भामध्ये, या गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, या गावातल्या रस्त्याचा प्रश्न असेल, या गावातले अनेक स्वच्छतेचा प्रश्न असेल. आता परवाच आपण 35 गाड्या दिल्या, घंटा गाड्या, आणि 2 वाहनं ट्रॅक्टर आपण त्या ठिकाणी दिले. घंटा गाड्या आपण या शहरामध्ये दिल्या, ट्रॅक्टर आपण या शहरामध्ये दिले. ज्या काही मागण्या आपल्याकडे होतात या ठिकाणी आपण अग्निशामक दलाला 4 बुलेट गाड्या आपण त्या ठिकाणी दिल्या. आपण या शहरामध्ये अनेक गोष्टी की ज्या बेसिक गरजा या शहराच्या आहेत, या शहराच्या गरजा आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. त्यामुळे निश्चितपणे या योजना दिल्याबद्दल आपण सर्व मिळून एकदा टाळ्या वाजवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकरांचे मनापासून या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आता वेळ माझी आपल्याला हात जोडून विनंती की यावेळेस मला आपला आशीर्वादाची गरज आहे. मला आशीर्वाद तुम्ही देणार की नाही अण्णा? आमच्या व्हिडिओ अण्णा, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यावेळेस तुमचा सर्वांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि तुमचं तर आहेच कायम मला साथ, परंतु तुमच्याबरोबर जे आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत, जे संबंध आहेत, ज्या ज्या भागात आपले नातेवाईक राहतात त्या सर्व भागामध्ये आपण जाऊन या ठिकाणी माझ्याविषयी लोकांना या ठिकाणी बोलावं आणि लोकांना मला आशीर्वाद द्यायला लावा एवढी विनंती या ठिकाणी करतो. आणि या 3 कामाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.